शनिवारी मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्यानंतर आता मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय। मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी गेल्या 2 महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्डे, जीर्ण पूल आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं। 14 ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयात जाऊनही 2 तास प्रतीक्षा करूनही आयुक्तांची भेट मिळाली नाही असा आरोपही त्यांनी केला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी समितीने पुन्हा एकदा केली आहे। गणेशोत्सवापूर्वी पुन्हा एकदा मुंबईतल्या खड्ड्यांचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं मत नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केलेलं आहे। पालिका आयुक्तांनीही भेट दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। नरेश दहिबावकर यांच्याशी याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भुलेश्वर येथील गणपतीची मूर्ती आगमनावेळी पडली आणि त्यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर जी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। नरेशजी, एकूण आपण बघतोय की ज्या पद्धतीनं मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहे, यासाठी तुम्ही प्रशासनासोबत संपर्क देखील साधत होता। काय एकूण अनुभव आलेला आहे आणि का या सगळ्याचा आगमन मार्गावरच्या खड्ड्याचा विषय मार्गी लागू शकला नाही? परिस्थिती काय आहे की जवळजवळ मी 44 वर्ष या समन्वय समितीच्या माध्यमातून गणेश मंडळांना ज्या काय सुखसोयी आणि ज्या काही सुविधा लागतात त्यासाठी प्रशासनाबरोबर माझा नेहमी संपर्क असतो। 2 महिने अगोदर आम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार करतो। आजची परिस्थिती अशी आहे की खड्डे हे मुंबईपेक्षा उपनगरात जास्त दिसत आहेत आणि मुंबईत थोडेफार आहेत सिमेंट कॉन्क्रीट आणि त्याबाबत आम्ही बोललो की आगमन आहे ना आता 1 महिना अगोदर सुरू होईल आणि त्या दृष्टीने तुम्हाला जिथे जिथे खड्डे असतील आगमनाच्या रस्त्याला त्या खड्ड्याबाबत आपल्याला ताबडतोब काहीतरी कारवाई करून ते बुजवायला लागतील। एवढंच नाही, खड्ड्याबरोबर जी काही झाडं आहेत त्याच्या ट्रिमिंग पण करायला लागेल आणि लटकत्या वायरी वगैरे, कारण आम्हाला अनुभव आलेला आहे की खड्ड्यात अडकून काय गणपतीच्या मूर्तीला वगैरे तडा गेलेले आहेत अशा। पण हे आता मी इथे बोलणं पण तेवढं योग्य नाही, परंतु ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून शासनाला आम्ही अवगत केलं होतं। इतकंच नव्हे तर 1 महिन्यापूर्वी प्रशासनातले महापालिकेतले आयुक्त मॅडम त्यांना पण पत्र दिलं होतं, महापौरांना पण दिलं होतं आणि संबंधित ट्रॅफिक आणि पोलीस, एक तुम्हाला विशेष सांगतो, ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या जॉईंट कमिशनरनी आमची बैठक घेतली आज जवळजवळ 10-15 दिवस झाले आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ते जे काय आहे ते मुंबईमध्ये कळवलं ट्रॅफिकला। परंतु हे BMCच्या कार्यकक्षेत येत असल्यामुळे BMCने ताबडतोब कॉग्निझन्स घेणे आवश्यक होतं। मुद्दा हे दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळं ही घटना घडली असं वाटतंय तुम्हाला? आणि मुंबई महानगरपालिकेला तुम्ही अवगत करूनही दुर्लक्ष होतं आणि म्हणून अशा अनेक ठिकाणी खड्ड्यातनं गणपतीच्या ट्रॉली आदळणे असेल किंवा अशा घटना घडू शकतात असं वाटतंय तुम्हाला? नाही, याबाबत मी महापालिकेला दोष देणार नाही, कारण मी 44 वर्ष करतोय, त्यांच्याने आमचे रिलेशन समन्वयातून आहे। तर अशा परिस्थितीत काय झालेलं आहे की आता प्रत्येक वॉर्डमध्ये जेव्हा मी बैठकीला जातो तर आलेले वॉर्ड अधिकारी आहेत ना हे नौके आहेत, त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे एकंदरीत बाबा गणेशोत्सव आल्यावर आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे। हा त्याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की त्यांना कुठेतरी अवगत करायला पाहिजे। आपण बघतोय की खड्ड्यांचा विषय असेल किंवा जीर्ण झालेल्या पुलांचा विषय असेल, सातत्यानं समन्वय समिती प्रयत्न करते, मात्र कुठतरी समन्वय समितीसोबत महापालिका प्रशासनाचा समन्वय जुळून येत नाही आणि त्यामुळं दुर्लक्ष होतंय आणि या दुर्लक्षातनं काल एक घटना घडली ज्यामध्ये दुर्दैवी 2 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळं आणखी गणेश उत्सव यायला जवळपास 15-20 दिवसाहून अधिक दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। या दरम्यान समन्वय समितीसोबत समन्वय साधून नेमकं कशा पद्धतीनं मुंबईमधला हा विघ्नहर्त्याचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।